हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? तर मस्तच राहा. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. नवीन एका व्हिडिओमध्ये मी जास्त व्हिडिओ मोठे घेऊन येत नाही, कारण तुम्हाला पण बोर होईल. त्यासाठी छोटे छोटेच व्हिडिओ घेऊन येते. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर इथं मी काल तुम्हाला तर माहितीच आहे की मी देवाला गेले होते. तर तिथं नारळ फोडला होता मी. मला तिथं बायकांना वाटायचं होतं नारळ, पण प्रसाद म्हणून. पण तो नारळ निघालाच नाही. खूप झटले आणि बाहेर काय चमचा वगैरे काही आपल्याला भेटत नाही नारळाचं काढायला, कौचल निघत नाही. त्यासाठी तसाच नारळ मी महागारी आणला होता. घरी आल्यावर पण खूप प्रयत्न केला, पण ते निघलाच नाही. म्हणलं की चला एक आयडिया करू आपण. तर तुम्ही बघताय मी काय आयडिया करते. तुम्ही म्हणत असाल की नारळ का गॅसवर ठेवते. तर खरं तर हे चुलीवर आरावर जरी ठेवलं असतं मी, तरी हे आरामशीर निघालं असतं. पण आता चूलच पेटविली नव्हती आज, त्यामुळे मी गॅसवर भाजून घेतले थोडं थोडं. तर बघा किती आरामशीर आपलं नारळाचं कौचल निघून गेले. जास्त झटायची पण गरज नाही लागली त्याला, नाहीतर किती म्हणजे हाताला पण लागू शकला असतं. असं जर जास्त मी जोर लावलो, काढायचा प्रयत्न केला असता तर किती फास्ट आपलं ते नारळाचं कौचल निघून एकीकडे कौचल आणि एकीकडे आपलं नारळ झालं आहे वेगवेगळं. तर आज करायची आहे मसूरची भाजी. तर मी मसूर शिजायला ठेवले, म्हणजे थोड्या वेळासाठी. तसं तर संध्याकाळी भिजू घालायला पाहिजे होतं. 5-6 तास भिजू घालायला पाहिजे होतं, पण अचानक ठरलं, त्यामुळे 1 तासभर भिजू घातलं आणि नंतर आता कुकरला लावलं मी. आणि इथं चालू आहे फुलाचं झाड लावायला. तुम्हाला खूप व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की माझ्या हातानं झाडं येत नाहीत, त्यामुळे मी झाडं लावत नाही कधीच. आता येत असतील नसतील मला काय माहीत नाही, पण मी एकदा दोनदा प्रयत्न केला होता, पण माझ्या हातानं झाडं आली नाहीत. त्यामुळे मी आता लावतच नाही झाडं. नंतर फक्त झाडाची निगा राखते. फक्त मला झाडं खूप आवडतात, म्हणजे दारात खूप सारे झाडं असावं, असं कुंड्या वगैरे वेगवेगळ्या फुलाचे असे झाडं असावं वाटतात. मला खूप आवडतं. जेव्हा पण मी कुठं कोणाच्या घरी जाते ना, मला जेव्हा त्याच्या दारात फुलं दिसतात तेव्हा मला खूप आवडतं. पण असं आता आमच्यात काही नाहीच जास्त, पण मी आता इथून पुढे एक 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 घेऊन लावायचा प्रयत्न करेल. पण मी पोरींकडूनच लावून घेते. तर एक झाड आम्ही काल देवाला गेल्यावर तिथून आणलं होतं. तिथून मी ना मला एक ठिकाणी मी गेले होते, देवाला गेले तेव्हा 4-5 घरी मी फिरले होते. कारण आमच्यासोबत जे बायका होत्या त्यांचे मामांचे घरं होते, तिथं गेले होते. तर प्रत्येकाच्या दारात बरेच झाडं होते. त्यातलं एक झाड मला खूप आवडलं होतं. त्याचं नाव चिनी गुलाब आहे मला माहीत नव्हतं, पण आताच माहीत झाले. तर त्याला ना हळदी कुंकासारखे फुलं येतात, छोटे छोटे. हळदीचं एक आणि कुंकाचं एक. मला खूप आवडलं होतं. आपण म्हणजे आता लक्ष्म्यापर्यंत माझं झाड मोठं झालं तर मी लक्ष्म्यापाशी पण ते ठेवणार आहे, कारण म्हणजे खूप छान दिसतं त्यासाठी. तर आता सध्या भरणी नाही आहे माझ्यापाशी ते फुलाचं झाड लावायला. तर आता काय आयडिया करायची, तर आम्ही बघा कशी आयडिया केली. चांगली भरणी होती, पण थोडीशी हलकी होती, त्यामुळे ती भरणीच कापून काढली. आपल्या बताईनं बताई गरम केली आणि भरणी कापून काढली. बघू आता शुक्रवारी घेईल बाजारामध्ये मी आपले काय म्हणते त्याला, कुंडी घेईल बाजारामध्ये. तोपर्यंत ह्या भरणीमध्ये ॲडजस्ट करेन ते झाड. कॅरीबॅगमध्ये लावलं होतं अगोदर एक झाड, तर त्यातलं काढून मी त्या डब्यात लावलं आहे. तुम्ही तर पाहिलंच मगाशी, त्यातलं एक मोगऱ्याचं झाड होतं त्याच्यामध्ये. तर तेच मी ह्यातलं काढून त्यात शिवानीला लावायला लावलं. आणि आता त्यातली माती काढून ह्यात लावायची, कारण सध्या पाऊस चालू आहे आणि पावसात माती पण मिळणं खूप म्हणजे अवघड आहे. माती पण कुठं भेटायची नाही, कारण असा चिखल तरी कसा उचलून आणायचा ना कुठून तरी, त्यामुळे नाही भेटणार माती. तर आहे त्यातच ॲडजस्ट करायला चालू आहे. तर जी कॅरीबॅगमधली माती होती तर ती माती ह्या भरणीमध्ये टाकली आणि त्यात हे झाड लावायला लावले. आणि काल झाड आणलं होतं मी, जर घरात ठेवलं असतं तर सुकून गेलं असतं. मी रातभर हे झाड पाण्यात ठेवलं होतं. तर हे बघा चिनी गुलाब आहेत, छोटे छोटे फुलं लागतात हळदी आणि कुंकाचे ह्याला वेगवेगळे. जेव्हा म्हणजे झाड चांगलं येईल ना तेव्हा तुम्हाला दाखवेल. बघू आता कसं येते काय येते. लावलं तर खरं आता तुम्हाला मगाशीच म्हणलं की मला झाडाची आवड आहे, त्यासाठी मी खूप झाडं लावायचा प्रयत्न करते. पण त्यातले कोणते येतात अगर कोणते येत नाहीत. आणि विकत जरी आणायचं म्हणलं तरी बी म्हणजे नर्सरी कुठं आहे का आहे हे पण मला माहीत नाही अजून, कारण सहसा मला कुठं बाहेर जाण्यात येतच नाही, त्यामुळे मला माहीत नाही. कधी जर माहिती झालं तरी बरेच लोक विकत आणतात कुठून, पण मी तसं नाही आणलेले अजून. बघू आता जेव्हा मी कुठं जाईल तेव्हा आणेल गुलाबाचे फुलं वेगवेगळे. एकदा घेतलं होतं गुलाबाचं फुल झाड मी विकत, पण त्याला काय झाडं आले नाहीत. 2 घेतले होते,
पण एक तर काही वायाच गेलं माझं, म्हणजे जागेला सुकून गेलं, म्हणजे वाळून गेलं. आणि एक होतं पण त्याला एकदा दोनदाच फक्त फुलं आले, नंतर फुलंच आले नाहीत, म्हणून मी ते घेतलंच नाही. मग नंतर समूनच असं बाहेरचं एक आणलं होतं आणि ते पण भरणीत लावलं, तर ते छान आले. तर आता जे भरणी आम्ही तयार केली होती तर त्याला आता वेज वगैरे पाडायला चालू आहेत. वेज पाडते इथं. तर पहिल्यांदा गरम करून आणली पण त्याला वेज काय पडलं नाही. आता नंतर अजून डबल घरात आली आहे गरम करण्यासाठी. तर आता बघू वेज पडतात का काय होते. तर आता इथं बघा चिनी गुलाब कसला आहे, काय आहे, कसं येईल, काय येईल, झाडं तुम्हाला दाखवेल. तरी हे झाड बऱ्याच जणाला माहिती असेल, आमच्या गावात पण कोणाकोणाकडं असेल, मला काही माहीत नाही, कारण मी सहसा कोणाच्या घरी जातच नाही, त्यामुळे मला माहिती नाहीत कोणाच्या आहेत का नाहीत. तर झालं आपले झाडं वगैरे सगळे लावून झालेत. आणि आत्ता चालू आहे आपलं जे मोगऱ्याचं वेल होतं, तर त्या वेलाची काय म्हणते त्याला, छलनी, छलनी करायला चालू आहे, म्हणजेच पूर्ण झाड कट करायला चालू आहे. तर मन्या बघा किती लक्ष देऊन बघतोय शिवानी वरी चढले आहे म्हणून. तो वरी पण चढला होता, मी व्हिडिओमध्ये घेतलं का नाही घेतलं मला पण माहीत नाही, पण जरी घेतला असेल तर तुम्हाला दिसेल पुढे. तर बघा कसं वरी जाण्याचा प्रयत्न करतो, इथं खुर्ची खाली उभारलाय तो. तर बघा कुठं जाऊन बसलाय फायनली तो. घेतला व्हिडिओ मी, मला पण माहीत नव्हतं. तर खाली होता, खालून त्या खुर्ची खाली गेला आणि खुर्ची खालून वरी कधी गेला हे आम्हाला पण माहीत नव्हतं. पण नंतर पुन्हा शिवानी कट करताना तिच्या लक्षात गेलं. तर किती सांदीत जाऊन बसला आहे, किती अडचणीत जाऊन बसला आहे तो. तर शिवानीचा निम्मा भाग झाला आहे कट करायचा. मन्याला खाली उतरवलं आणि बाकीचं जे राहिलं होतं खालचे फांटे वगैरे ते पूर्ण कापून काढले, कारण आता फुलं पण यायची बंद झाले होते, फुलाचं सीझन पूर्ण संपलं होतं आणि झाड पण पूर्ण म्हणजे इगनावल्याने झालं होतं. त्याला वेजं वगैरे झाडाला पडले होते, पिवळे पानं पडले होते सगळे. आणि आता जर झाड कट केलं ना तर अजून छान फुटेल नंतर. त्यामुळे पूर्ण आम्ही झाड कापून काढले, पूर्ण झाड कापून काढले शिवानीनं, कारण वरी वगैरे चढून तोडायचं होतं, त्यामुळे मला काही जमलं नसतं. मग तेच काम शिवानीकडे सांगितले. शिवानी मुलगी आहे आमची, पण मुलाच्या वरचे कामं करते ती, त्यामुळे असले जी कामं असते सगळी आम्ही तिलाच सांगतो. तिच्या पप्पासाठी तर ती मुलगाच आहे, त्यामुळे तीच सगळे कामं करते. तर आता तिनं कट करायचं काम केलं, पण उचलायचं काम आता मला करायचं आहे. माझ्या अंगावर गाऊन होती म्हणून मी जास्त करून व्हिडिओमध्ये आले नव्हते, पण तरी मला यावं लागलं, कारण थोड्यासाठीच कशाला साडी वगैरे बदलत बसावं असं मला वाटलं. पण जाऊ द्या म्हणलं, आता थोडीशी तर येणारच होती मी, जाऊ द्या म्हणलं. तर हे उचलून वगैरे सगळं मी टाकलं. तिकडं जाऊन आमच्या समोरच जरा पडक रान आहे, तर तिनं वरचं सगळं काढलं. आणि आता हिथल्या झाडाचं मी काढते, कारण मागं एकदा आमच्या जे शेजारला मैदान आहे त्या मैदानात खूप गवत आलं होतं. तर तिथं फवारणी चालू होती, फवारायला आला होता एक मुलगा, तेव्हा त्याचं थोडंफार औषध आमच्या खालच्या झाडाला लागलं होतं वाटतं. तर ते थोडे थोडे फांटेमध्ये जळून गेले होते, त्यासाठी खालचं पण झाड आम्ही निम्म्याला निम्मं कापून काढलं आणि वरचं पण कापून काढलं. आणि शिवानीनं कुंड्या वगैरे सगळ्या व्यवस्थित ठेवल्या. 2च कुंड्या आहेत, एक बकेटात लावले आणि आता 2 भरण्यात लावलेत. तर अजून 2-3 कुंड्या आणेल आणि नंतर त्यात लावेल झाड मी. अजून कधी कुठं बाहेर गेले तर आणेल तिथून. तर शिवानीच्या मैत्रिणीच्या घरी आता गुलाबाचे फुलं मागवलेत, तिचे बघेल कसे आहेत का आहेत आणि नंतर ठरवेल की आपल्याला घ्यायचे का नाही घ्यायचे. तर चला इथं आता आपली मसूरची अख्खा मसूर करायला चालू आहे. बाहेरचं काम होतं तोपर्यंत माझा अख्खा मसूर शिजून तयार झाला होता, कुकर लावला होता मी. तर आता इथं चालू आहे तयारी. मग अख्ख्या मसूरला ना कांदा जास्त लागतो, कांद्याचा वापर. तर मी 3 कांदे चिरले होते इथं, बऱ्यापैकी मध्यम साईजचे कांदे होते. तर 3 कांदे एकदम बारीक चिरले आणि त्याच अगोदर कांदा टाकला तेलामध्ये आणि नंतर आपलं अद्रक लसणाची पेस्ट टाकली. आपला अख्खा मसूर जेव्हा आपण करतो ना तेव्हा त्याला जास्त मसाले वगैरे काहीच वापरायची गरज लागत नाही. साधा सिंपल जरी केला ना तर म्हणजे खूप छान होतो. पण मी धना पावडर आणि आपला गरम मसाला हे 2 मसाले मी वापरले. तर आता इथं आपलं लाल तिखट थोडंसं आणि काळं तिखट थोडंसं टाकलं आहे मी. काळ्या तिखटानं थोडा छान कलर येतो, त्यासाठी लालनं पण येतो छान, पण काळी पण आमचं काळं तिखट बरेच दिवस झालं खूप आहे, ते असं पण संपवायचं होतं. आम्ही सारखं लाल चटणीच्याच भाज्या खातो, त्यासाठी थोडं कोणत्या भाज्यात टाकून मी संपवायचा प्रयत्न करते. त्यासाठी लाल आणि काळं दोन्ही पण मी थोडं ॲड केलं आहे याच्यामध्ये. जास्त तर लालच टाकले, काळं कमी टाकले. तर आता इथं माझे हळद, लाल चटणी, काळी चटणी आणि आपलं मीठ टाकून झाले आणि आपलं धने पावडर एक टाकलेत मी.
तर टाकलाय का नाही मी पण नाही लक्ष केलं, पुढे टाकेल आता का टाकलंय माहीत नाही. तर आपला इथं मसाला बघा. आणि ना मेन म्हणलं तर एक विसरलं माझ्याकडून सांगायचं, आणि आपले जे टमाटा आहे टमाट्याची पेस्ट करून घेतली होती मी. टमाटा अख्खं टाकलं नव्हतं, तुम्ही अख्खं पण टाकलं तर चालतं, पण आमच्यात आपली आपली आवड असते, कोणाला तसंच आवडतं कोणाला कसं आवडतं. तसं आम्हाला प्युरी करून आवडतं, त्यासाठी आम्ही टमाट्याची प्युरी केली होती. तर टमाट्याची प्युरी मी ॲड केली आणि आपले धने पावडर, लाल तिखट, काळं तिखट, मीठ आणि आपला गरम मसाला थोडासा टाकला आहे. आणि झाली आपली भाजी तयार. आता थोडंसं उकळू द्यायचं त्याला आणि नंतर मग वरून थोडासा गरम मसाला टाकायचा आणि आपली कोथिंबीर टाकायची. तर इथं माझा आता अख्खा मसूर ऑलरेडी तर मला कुकरमध्ये पूर्ण शिजून निघला होता माझा. ह्याला खडे मसाले पण काही वापरायची गरज नव्हती, पण तरी मी 2 पान टाकलेत आपले खड्या मसाल्यामधले जे पानं असतात, तर ते पानं मी टाकलेत 2 ह्याच्यामध्ये आपल्या भाजीमध्ये. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली. तसं तर भाजी खूप छान झाली होती, खूप म्हणजे खूप छान झाली होती. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि नंतर मला सांगा. कारण अख्खा मसूर आमच्या इकडं तसं जास्त करून भेटत नाही. हा अख्खा मसूर मला आमच्या बारक्या बहिणीने आणून दिला होता. मागे जेव्हा आली होती तेव्हा तिने आणलं होतं 1 किलो मसूर. तर असा कधीतरी करत असते मी, पण तुमच्यासोबत कधी शेअर केला नव्हता, तर आता शेअर केला आहे. तर आता आम्ही जेवण करतो आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि मला सांगा तुम्हाला कसा वाटला, काय वाटलं. तर आता आम्ही जेवण करतो आणि मी व्हिडिओचा इथंच एंड करते. तर शिवानीची मैत्रीण आली होती, तिला पण म्हणलं बघ टेस्ट करून कशी भाजी झाली आहे, काय झाली. तर तिला पण खूप भाजी आवडली, त्यामुळे ती पण जेवत होती इथंच. तर आता तिने कमेंट केली आहे म्हणल्यावर ह्यावरूनच तुम्ही समजा की खरंच भाजी कशी झाली आहे. तर चला मी व्हिडिओचा एंड करते. श्री स्वामी समर्थ.